Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. Manures and fertilizer. Methods of fertilizer application. There are mainly on the basis of their solid form and liquid form. Solid form can be applied mainly three types: ब्रॉडकास्टिंग, प्लेसमेंट अँड पॅलेट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर मेथड्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन, तर सॉलिड जे फर्टिलायझर आहे त्याचं कशा पद्धतीनं ॲप्लिकेशन केलं जातं, ब्रॉडकास्टिंग, प्लेसमेंट आणि पॅलेट, हे आपण लेक्चर नंबर 13मध्ये डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. तर आज लेक्चर नंबर 14मध्ये आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर इन लिक्विड फॉर्म. या अगोदर आपण सॉलिड फॉर्म कसं ॲप्लिकेशन केलं जातं त्याचा अभ्यास केला आहे. आज आपण ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर्स इन लिक्विड फॉर्म. ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर इन लिक्विड फॉर्म: स्टार्टर सोल्युशन, फोलियर ॲप्लिकेशन, डायरेक्ट इन सॉइल, एरियल ॲप्लिकेशन. देर आर 4 मेथड्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन इन लिक्विड फॉर्म. लिक्विड फॉर्ममध्ये असणारं जे फर्टिलायझर आहे त्याचं स्टार्टर सोल्युशन म्हणून अप्लाय केलं जातं, फोलियर ॲप्लिकेशन, डायरेक्ट इन सॉइल, एरियल ॲप्लिकेशन. टाइप्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन इन लिक्विड फॉर्म: देर आर 4 मेथड्स ऑफ फर्टिलायझर ॲप्लिकेशन. देन वन बाय वन, दिस इज अ लिक्विड फॉर्म फर्टिलायझर. तर हे लिक्विड फॉर्ममध्ये फर्टिलायझर आहे. आपल्या भागामध्ये शक्यतो लिक्विड फॉर्ममध्ये फर्टिलायझर अप्लाय केलं जात नाही. हे बाहेर देशामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये वापरू शकतात. फीड प्लांट ग्रो अँड यील्ड बेटर. हे लिक्विड फर्टिलायझर अप्लाय केल्यामुळं एकतर ग्रोथ होतं चांगलं पिकाचे आणि उत्पादनही चांगलं मिळतं. तर आपण बघूया स्टार्टर सोल्युशन म्हणजे काय. स्टार्टर सोल्युशन इज अ प्रेफर्ड बाय मिक्सिंग नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश fertilizer in the ratio of 1:2:1 or 1:1:2. तर स्टार्टर सोल्युशन जे आहे याचं जे NPK जे आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, याचं प्रमाण जे असतं 1:2:1 म्हणजे नायट्रोजन 1 आणि फॉस्फरस 2 आणि पोटॅश 1 हे एक रेशो वापरतात, किंवा 1:1:2 नायट्रोजन फॉस्फरस 1:1 असतं आणि पोटॅश 2 या प्रमाणामध्ये हे स्टार्टर सोल्युशन तयार केलं जातं. दिस इज अप्लाय टू द व्हेजिटेबल सीडलिंग्स ॲट द टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग अँड इट हेल्प्स रॅपिड इस्टॅब्लिशमेंट अँड क्विक अर्ली ग्रोथ ऑफ सीडलिंग. तर स्टार्टर सोल्युशन जे आहे, रोपटे लागवड करण्या अगोदर रोपटेचे मुळं या सोल्युशनमध्ये बुडवले जातात आणि नंतर ते लागवडीसाठी वापरतात. तर हे स्टार्टर सोल्युशन आहे. व्हेजिटेबल म्हणा, पॅडी सीडलिंग म्हणा, जेवढे काही रोपटे असतात त्याचे रोपट्याचे मुळं अगोदर सोल्युशनमध्ये डिप करून नंतर लागवडीसाठी वापरतात. तर 1:2:1 हे रेशो किंवा 1:1:2 या रेशोमध्ये वापरलं जातं. देन बी, फोलियर ॲप्लिकेशन. फोलियर म्हणजेच पिकावर फवारणीच्या रूपात वापरणे. हे आपण कसं वापरलं, मुळं डिप केलं. कोणतं स्टार्टर सोल्युशन म्हणजेच काय की रोपट्यांचे मुळं या सोल्युशनमध्ये बुडवायचं नंतर लावायचं, त्याला स्टार्टर सोल्युशन म्हणायचं. देन फोलियर ॲप्लिकेशन: दिस इज मेथड ऑफ स्प्रेइंग लीव्ज ऑफ ग्रोईंग प्लांट विथ सुटेबल फर्टिलायझर सोल्युशन हॅव्हिंग लो कॉन्सन्ट्रेशन. तर मायक्रो फर्टिलायझर जे असतात सहसा ते फोलियर ॲप्लिकेशन केले जातात. तर पिकाच्या पानावर फवारणी करणे, खताची फवारणी केली जाते, रासायनिक खताची फवारणी केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, फोलियर ॲप्लिकेशन. इट इज इफेक्टिव्ह फॉर मायक्रो न्यूट्रियंट फर्टिलायझर. मी काय म्हटलं, सूक्ष्म जे खते आहेत सहसा ते खते फारच कमी प्रमाणामध्ये लागतात पिकाच्या वाढीसाठी. तर फोलियर ॲप्लिकेशन या पद्धतीनं ते वापर केलं जातं, फवारणीच्या रूपात दिले जातात, पिकाच्या वर फवारणी केली जाते. तर हे स्टार्टर सोल्युशन, हे रोपटं आहे, एका याच्यामध्ये एक बेड तयार केलं जातं किंवा एक भांडं असतं त्यामध्ये सोल्युशन तयार केलं जातं. त्या सोल्युशनमध्ये ते रोपटे बुडवले जातात आणि
लागवड केली जातात. तर त्यामुळं काय फायदा होणार आहे? फास्ट ग्रोईंग, विग्रस ग्रोईंग. तर लवकर वाढ होण्यासाठी, झपाट्याने वाढ होण्यासाठी या स्टार्टर सोल्युशनमध्ये हे डीप केलं जातं. स्टार्टर सोल्युशन हेल्प इन रॅपिड इस्टॅब्लिशमेंट. लवकर त्याचं काय होतं? स्टॅब्लिशमेंट होतं, त्याचे मुळं वगैरे जमिनीला लवकर धरतात आणि तो क्विक ग्रोईंग होतं. त्यासाठी हे स्टार्टर सोल्युशनमध्ये बुडून लागवड केलं जातं. डिसएडव्हान्टेजेस: एक्स्ट्रा लेबर इज रिक्वायर. रोपटे अपरूटिंग करणे, त्याला बुडवणे, नंतर लागवड करणे, एक्स्ट्रा लेबर लागणार. फिक्सेशन ऑफ फॉस्फेट इज हायर. तर फॉस्फेट काय होतं? फिक्सेशन होतं. तर हे डिसएडव्हान्टेज आहेत. तर हे फवारणीच्या रूपात, स्प्रेच्या रूपात, हे फवारणीच्या रूपात देऊ लागले. हे फवारणी केलं जातं. तर याला फोलियर ॲप्लिकेशन म्हणतात. काय म्हणतात? पिकाच्या वर फवारणीच्या रूपात देणे म्हणजे फोलियर ॲप्लिकेशन करणे. नेक्स्ट, डायरेक्ट ॲप्लिकेशन टू द सॉईल. डायरेक्ट ॲप्लिकेशन टू द soil. Liquid fertilizers are directly applied to the soil with special injection equipment, that is anhydrous ammonia, liquid manure such as urea, sewage, water and cow shed washing are let into field. तर डायरेक्ट ॲप्लिकेशन इन द सॉईल हे जे आहे, तर लिक्विड फर्टिलायझर आर डायरेक्टली अप्लाइड टू द सॉईल विथ स्पेशल इंजेक्शनच्या रूपात इक्विपमेंट. तर यामध्ये युरिया आहे, लिक्विड युरिया, लिक्विड मॅन्युअर आहे, सिवेज वॉटर आहे, नंतर काऊ शेड वॉशिंग जे आहे, तर काऊ शेडमधलं जे मूत्र आहे ते जमा केलं जातं आणि ते पिकांना जमिनीमध्ये टाकलं जातं. हे लिक्विडच फॉर्म आहे. किंवा जे व्हर्मी वॉश जे असतं, गांडूळ खत निर्मिती करत असताना त्याचं लिक्विड जे आहे ते सुद्धा कलेक्ट केलं जातं आणि ते पिकांच्या मुळाला दिलं जातं. तर हे डायरेक्ट ॲप्लिकेशन टू द सॉईल या पद्धतीनं हे वापरलं जातं. हे सुद्धा लिक्विड असतं पण जमिनीमध्ये टाकलं जातं. पहिले स्टार्टर सोल्युशन रोपटे बुडवले जातात, लागवड केली जाते. नंतर जे आपण बघितलं फोलियर ॲप्लिकेशन, पिकाच्या वर फवारणीच्या रूपात दिलं जातं. तिसरं डायरेक्ट ॲप्लिकेशन टू द सॉईल, जमिनीमध्ये डायरेक्ट टाकलं जातात. नेक्स्ट, ॲप्लिकेशन थ्रू इरिगेशन वॉटर, त्यालाच आपण फर्टिगेशन असं म्हणतो. तर ड्रीप इरिगेशन जे असतं त्याला आपण फर्टिगेशन असं म्हणतो. ड्रीप इरिगेशनद्वारे म्हणजे जे आपण पाणी देतो त्यामध्ये सुद्धा खत दिलं जातं. वॉटर सोल्युबल जे खते आहेत ते खतं सोल्युशन तयार केलं जातं. तर एक मोठं हौद असतं, त्यामध्ये सोल्युशन तयार केलं जातं आणि ड्रीप चालू केलं की याची नळी त्याच्यामध्ये टाकली जाते. तर त्या पाण्याबरोबर हे सोल्युशन जे तयार केलेलं आहे ते सोल्युशन पिकांना मुळाला मिळतं. इट रेफर टू द ॲप्लिकेशन ऑफ वॉटर सोल्युबल फर्टिलायझर थ्रू इरिगेशन वॉटर. जनरली नायट्रोजनस फर्टिलायझर आर अप्लाइड थ्रू इरिगेशन. तसंच द्राक्षाचा बाग आहे, इतर कोणते फळं आहेत, ड्रिपच्या सहाय्याने आपण खते देतो, त्याला आपण फर्टिगेशन असं म्हणतो. काय म्हटलं जातं? फर्टिगेशन. तर हे आहे फर्टिगेशन. तर हे टँक आहे, टँकमध्ये सोल्युशन तयार केलेलं आहे. इथं ड्रिपचं इकडचं टँकमधलं पाणी येणार आणि त्या ड्रिपमध्ये सोडलं जातं आणि या पद्धतीनं पाणीद्वारे खतेसुद्धा दिली जातात. ह्याही पद्धतीनं हे ड्रम आहे, इथं हे फर्टिगेशन आहे आणि इथं पाणी दिलं जातं. तर हे ड्रीप आहे. या ड्रीपच्या सहाय्याने खते प्रत्येक पिकांना मिळतं. जे नायट्रोजनस फर्टिलायझर आहे ते नायट्रोजनस फर्टिलायझर दिले जातात. तर आपल्या भागामध्ये कमी आहे, द्राक्षाच्या बागाला वगैरे आपल्या भागामध्ये दिले जातात खते फर्टिगेशनच्या रूपात. हे आहे ड्रीप. इथं एक पाण्याचं पाईप आणि एक खते, हे खते सोल्युशन तयार केलं आहे. याच्यामध्ये मोटर बसवलेली आहे बघा 1 HP आणि याबरोबर याच्यामध्ये सोडलं जातं आणि तिथं पिकांना खते आणि पाणी मिळतं. देन लास्ट जे आहे एरियल ॲप्लिकेशन. एरियल मीन्स हवेमध्ये, आहे की नाही. इन एरियाज वेअर ग्राउंड ॲप्लिकेशन इज नॉट प्रॅक्टिकेबल, द फर्टिलायझर सोल्युशन्स आर अप्लाइड बाय एअरक्राफ्ट, पर्टिक्युलरली इन हिली एरियाज, इन फ्रोस्ट लँड, इन ग्रासलँड और इन शुगरकेन फील्ड. जिथं आपण जमिनीद्वारे देऊ शकत नाही किंवा त्या फर्टिगेशनद्वारे सुद्धा देऊ शकत नाही, तर पिकावर आपल्याला द्यायचं असेल
तर उंच पीक असेल ऊसाचं किंवा जे आहे एअरक्राफ्ट हिली एरियाज आहे, फॉरेस्ट लँड आहे, ग्रास लँड आहे, अशांना आपल्याला खतं द्यायचं असेल तर आपण एरियल ॲप्लिकेशन करतो. म्हणजे वरून आपल्याला खते देता येतात ड्रोनच्या सहाय्याने वगैरे. या पद्धतीनं हे ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला खते देता येतात. ग्राउंडवर आपल्याला हे ॲप्लिकेशन करता येत नाही तर वरून खते दिलं जातात. तर हे आहे ड्रोन. या ड्रोनच्या सहाय्याने हे खते दिले जातात पिकाच्या वर, म्हणजे फोलियर ॲप्लिकेशन. हे आहे ड्रोन. या पद्धतीनं पूर्ण शेतावर पिकावर हे खतं देत आहे लिक्विड फॉर्ममध्ये. तर ग्राउंड लेवलवर आपल्याला हे काम करता येत नाही तर हे एरियल म्हणजे हवेमध्ये हे ॲप्लिकेशन केलं जातं. तर फारच हे इस्रायल वगैरे तंत्रज्ञान आहे हे आपल्या भागामध्ये अजून उपलब्ध नाही आहे, कारण आपली जमीन ग्राउंड लेवलवर आपल्याला कामं करता येतात. तर आपल्या जमिनी हे सपाट आहेत म्हणून याचा वापर करत नाही. सहसा ऊसाला वगैरे करू शकतो आपण, तर ऊसामध्ये जाता येत नाही. तर ऊसाच्या वर जर आपल्याला खते टाकायचे असेल तर या पद्धतीनं खते आपल्याला देता येतात. तर लिक्विड फॉर्ममधले जे खते आहेत या पद्धतीनं आपल्याला देता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लिक्विड फॉर्ममध्ये कसं ॲप्लिकेशन केलं जातं, खते देण्याची पद्धत कशी आहे याचा इथं आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे डिटेलमध्ये. तर व्यवस्थित बघत असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसावं, नोट करावं, आपली नोट्स काढावी आणि दिवसातून आपल्याला 20-25 मिनटं द्यायची. आपल्याला जास्त वेळ द्यायचं नाही आहे, कंटिन्यूशन ठेवायचं आहे. तर तुम्हाला व्यवस्थित समजणार. आणि लिखाण करा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार आणि तुम्ही बघत राहणार आनंदी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.